नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी कपाशीच्या टॉप 10 वाणासंदर्भामध्ये या व्हिडिओत आपण माहिती जाणून घेणार आहोत। अशी वाणं शेतकरी मित्रांनो जी उच्च उत्पादन क्षम आहे, कीड रोगांना कमी बळी पडणारी असून टपोरी 5 पाकळी बोंड आणि वेचणीसाठी एकदम सोपी अशी वाण आहे शेतकरी मित्रांनो। यामध्ये मागच्या वर्षी मी स्वतः ज्या वाणाची लागवड केली होती अशी काही वाणं तुम्हाला सांगणार आहे, शिवाय मार्केटमध्ये प्रचलित आणखी काही वाणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या कापूस व्हरायटीची लागवड केली होती आणि त्या व्हरायटीला तुम्हाला एकरी उतारा हा किती आला कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका। तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कपाशीची टॉप 10 वाणं कोणती आहे या संदर्भामध्ये माहिती। तर शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेला नंबर 1चा वाण आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच US ॲग्री सीडचा 7067 हा वाण। हा वाण मध्यम कालावधीचा असून उच्च उत्पादनक्षम आणि कीड रोगांना कमी बळी पडणारा असा हा वाण आहे। त्याचबरोबर टपोरी 5 पाकळी बोंड असलेला वाण असून वेचणीसाठी अतिशय सोपा आहे। एका बोंडाचं ॲव्हरेज वजन जर आपण 7067चं बघितलं तर हे 4.5 ते 5 ग्रॅमपर्यंतचं मिळतं आणि उभाट स्वरूपात वाढणारा हा वाण आहे। या वाणाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो, हलक्या, मध्यम किंवा भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये या वाणाची तुम्ही लागवड करू शकता। असं नाही की मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये याची लागवड करावी। जर तुमची जमीन थोडीशी हलकी असेल तरी सुद्धा तुम्ही 7067 या वाणाची लागवड करू शकता। मी स्वतः गेल्या 8 वर्षापासून 7067 या वाणाची लागवड करतो आणि जवळपास 15-16 क्विंटलपर्यंतचं एकरी ॲव्हरेज या वाणातून मी घेतलेला आहे। चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर पुढचा जो वाण येतो शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच प्रभात सीडचा सुपर कॉट। हा एक चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो। टपोरी 5 पाकळी बोंड असलेला हा पण वाण आहे आणि उच्च उत्पादन क्षम असून कीड रोगांना कमी बळी पडणारा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो। परंतु हा वाण जो आहे तर हा दीर्घकालीन वाण आहे, म्हणजे 180 दिवस कालावधी असणारा हा वाण आहे। आणि त्यासोबत जर तुम्हाला सुपर कॉट या वाणाची लागवड करायची असेल तर मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये याची लागवड करावी। 7067 सारखा हलक्या रानामध्ये सुपर कॉट हा वाण येत नाही, त्यामुळे मध्यम किंवा भारी जमिनीतच सुपर कॉट या वाणाची लागवड तुम्ही त्या ठिकाणी करावी शेतकरी मित्रांनो। सुपर कॉट पण एक चांगला वाण आहे। त्यानंतर पुढचा जो वाण आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजेच तुळशी सीडचा कबड्डी। अतिशय प्रचलित असा शेतकऱ्यांमध्ये वाण आहे शेतकरी मित्रांनो हा पण, आणि चांगला वाण आहे। टपोऱ्या बोंडाचा वाण असून 5 पाकळी बोंड असलेला वाण आहे, कीड रोगांना कमी बळी पडणारा वाण आहे। शिवाय हा वाण पण शेतकरी मित्रांनो मध्यम कालावधीचा वाण आहे। याची पण तुम्ही मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये लागवड तिथं करू शकता। त्यानंतर पुढचा जो वाण आहे शेतकरी मित्रांनो, तो आहे US ॲग्री सीडचा 4708। मध्यम कालावधीचा हा वाण असून उच्च उत्पादनक्षम आणि कीड रोगांना कमी बळी पडणारा असा हा वाण आहे। आता 4708चे मागच्या वर्षीच्या माझ्या प्लॉटचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल शेतकरी मित्रांनो, अतिशय जबरदस्त असा वाण आहे। 7067च्या तुलनेमध्ये 4708मध्ये पात्यांची संख्या लागण्याचं जे प्रमाण आहे तर ते खूप जास्त असतं, म्हणजे जोडवळ पाते या व्हरायटीमध्ये लागतात आणि 2 पात्यातलं अंतर खूप कमी असतं। त्याच्यामुळे एका फांदीवर जवळपास तुम्हाला 8 ते 9 बोंड लागल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं। टपोरी 5 पाकळी बोंड असलेला हा पण वाण आहे आणि एका बोंडाचं सरासरी वजन 4.5 ते 5 ग्रॅमपर्यंत 4708मध्ये पण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं शेतकरी मित्रांनो। त्यानंतर पुढचा जो वाण आहे तर तो म्हणजेच साई भव्या सीडचा सुपर टार्गेट। आता हा वाण थोडासा लॉंग ड्युरेशनचा वाण आहे शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे म्हणजे 180 दिवस कालावधीचा वाण आहे, त्याच्यामुळे मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये सुपर टार्गेटची लागवड करावी। पसरट स्वरूपात वाढणारा हा वाण असून शेतकरी मित्रांनो चांगला वाण आहे, रोगांना कमी बळी पडतो आणि उच्च उत्पादनक्षम असा वाण आहे। सुपर टार्गेटमध्ये एका बोंडाचं जर आपण वजन बघितलं तर 4.5-5 ग्रॅमपर्यंत आपल्याला तिथं आरामशीर एवढं वजन जे येतं ते मिळतं। त्यानंतर पुढचा जो वाण येतो शेतकरी मित्रांनो, तो आहे कावेरी सीडचा ATM। अतिशय चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो। हा पण थोडासा लॉंग ड्युरेशनचा वाण आहे सुपर टार्गेट सारखाच, त्याच्यामुळे या वाणाची सुद्धा तुम्ही मध्यम किंवा भारी स्वरूपाच्या जमिनीमध्येच लागवड करावी। हलक्या जमिनीमध्ये याची लागवड जी तर ती करू नये। ATM हा उच्च उत्पादनक्षम आहे आणि रोगांना कमी बळी पडणारा वाण आहे।
ATM मध्ये जर बोंडाचं वजन आपण बघितलं आणि तर हे जवळपास 4.5 ते 5 ग्रॅमपर्यंतच येतं जर तुम्ही चांगलं नियोजन ठेवलं तर. त्यानंतर पुढचा जो वाण आहे शेतकरी मित्रांनो तो आहे US ॲग्री सीडचाच 704. आता 704 हा शेतकरी मित्रांनो मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये चालणारा वाण आहे. पसरट स्वरूपात वाढणारा वाण आहे 704 आणि टपोरी 5 पाकळी बोंड असलेला वाण आहे. उच्च उत्पादन क्षम आहे आणि हा थोडासा नवीन वाण आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे लेटेस्ट 1-2 वर्षापूर्वीचा हा वाण आहे. जबरदस्त वाण आहे शेतकरी मित्रांनो. जर 704 या वाणाची तुम्हाला लागवड करायची झाल्यास अंतर हे मोठं असणं तिथं गरजेचं आहे, कारण हा पसरट स्वरूपामध्ये वाढणारा वाण आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्यानंतर पुढचा जो वाण आहे शेतकरी मित्रांनो तो आहे महिको सीडचा 7351. मध्यम कालावधीचा हा वाण असून उच्च उत्पादन क्षम आणि कीड रोगांना कमी बळी पडणारा वाण आहे शेतकरी मित्रांनो. एका बोंडाचं सरासरी वजन 7351 मध्ये 4-4.5 ग्रॅमपर्यंतचं आपल्याला मिळतं. वेचणीसाठी सोपा असा वाण आहे शेतकरी मित्रांनो. तर मी जी काही वाणं तुम्हाला सांगितली याच्यापैकी तुम्ही कोणत्याही वाणाची लागवड जी तर तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही करू शकता. शिवाय इतरही भरपूर वाणं आहे जी तुमच्या माहितीस्तव चांगली असेल त्या वाणाची सुद्धा तुम्ही लागवड तिथं करू शकता. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला त्या ठिकाणी विसरू नका. नमस्कार.